मराठी सारस्वतांना माझा नमस्कार म्हणत 98व्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण. ज्ञानोबा तुकोबांच्या भाषेला राजधानी दिल्लीचं नमन. मोदींकडून मराठीचे गोडवे. पंतप्रधानांचं मराठी भाषेसाठी साहित्य संमेलनाला साजेसं भाषण. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मोदींची भाषणं आवडत नाहीत असं नाही, मात्र एका पक्षाचे नेते म्हणून मोदींनी बोलू नये, राऊतांचं विधान. दिल्लीत 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन. कार्यक्रमात घडलं राजकीय संस्कृतीचं दर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये मनमोकळ्या गप्पा, तर मोदींनी पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लासही भरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर. शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक. आमदार सुरेश धस आज मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदा मस्साजोगला जाणार आहेत, तर परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचीही ते भेट घेतील. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. तर हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुखांचा सवाल. मार्मिक व्यंगचित्राच्या माध्यमातून सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेची टीका. शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आलं होतं पोस्टर. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल. या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे असल्याचाही हल्लाबोल. मस्साजोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन. मात्र मस्साजोग ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम. 25 फेब्रुवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन. सूरज चव्हाणांच्या आरोपानंतर अंजली दमानिया संतप्त. देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावीत. मी भ्रष्ट असेन तर मला, अन्यथा सूरज चव्हाणांना शिक्षा द्यावी, दमानियांची प्रतिक्रिया. काही लोक धक्कापुरुष झालेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून काढणाऱ्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. महाराष्ट्रात काही लोकांना जनतेनं धक्का मारून घरी बसवलं. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला त्यांना जनतेनं धक्का दिला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या धक्कापुरुषाच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून फिल्डिंग सुरू. प्रधानमंत्री आवास योजना पालिकांना सक्तीची करा, तसंच मेट्रोच्या कामांना गती द्या, खासदार नरेश म्हस्केंची मागणी. गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम करोटे यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पटोलेंनी तिकीट कापून घात केला. करोटेंची शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाना पटोलेंवर टीका. तर जहा नाना वहा कभी नहीं जाना, असाही हल्लाबोल. राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंची अनुपस्थिती. भुजबळ एका लग्न समारंभामुळे तर धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती. खेळाच्या मैदानांचा वापर केवळ खेळांसाठीच व्हावा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टी करार नूतनीकरणासाठी नवीन धोरण तयार करण्याचेही दादांचे निर्देश. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार, विजय वडेट्टीवार यांचा सवाल. सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती, वडेट्टीवारांचा हल्लाबोल. विरोधकांचं आता राजीनामा मागणं इतकं काम राहिलंय, माणिकराव कोकाटेंची विरोधकांवर टीका. तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, 2 दिवसात निर्णय घेणार, कोकाटेंची प्रतिक्रिया. भास्कर जाधव सिनियर असताना पण विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव दिलं, म्हणजे भास्कर जाधवांना सतरंजात उचलायच्यात. नितेश राणेंची भास्कर जाधवांना कोपरखळी. उपराष्ट्रपती जगदीश धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राहणार उपस्थित.
लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त. योजना सुरू करण्यापूर्वीच सरकारने अटी शर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदीविरोधात मूर्तिकार एकवटले. राज्यभरातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक. सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा. जर मूर्तिकारांना प्रदूषण होतंय हे माहिती आहे तर त्यांनी आता विचार करावा. पीओपी गणपती मूर्तीवर बंदी घातल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका. पीओपी मूर्तींवर बंदी आणली तर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील. ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. सरकारने पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, पेडणेकरांची मागणी. मुंबईत जमिनीखालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा. राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी. 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील, राज ठाकरेंचा सल्ला. कोस्टल रोडवर तडे किंवा खड्डे पडले नाहीत, मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण. कोस्टल रोड वाहतुकीसाठी सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नये, पालिकेचं नागरिकांना आवाहन. कोस्टल रोडवर पडलेल्या भेगांबद्दल महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याची एकनाथ शिंदेंची माध्यमांना माहिती. या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचं शिंदेंचं वक्तव्य. मिंधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत. कोस्टल रोडवरचे तडे आणि पॅचवर्क करून आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात. कोस्टल रोडवर कोट्यवधी रुपये खर्चून आता ठिगळे लावली जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका. ज्याप्रमाणे राजकारण बदललं त्याच पद्धतीने कोस्टल रोडचं सुद्धा राजकारण बदललं. लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला, मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची टीका. सांगली जिल्ह्याला नवीन बसेस मिळाव्यात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे जयंत पाटलांची पत्राद्वारे मागणी. जिल्ह्यातील बसेस जुन्या असल्यामुळे नागरिकांची गैरसोय, जयंत पाटलांची पत्रात मागणी. बेळगावमध्ये मराठीत बोलला नाही म्हणून 20 जणांकडून मारहाण, बस कंडक्टरचा आरोप. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल. कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये एसटी महामंडळाच्या बस चालकाला मारहाण. कन्नड येत नसल्यानं मारहाण, बसलाही फासलं काळं. राष्ट्रवादीच्या शिक्षक आमदाराकडून 12वीच्या परीक्षा केंद्रात जाऊन फोटो सेशन. पेपर सुरू असताना विक्रम काळेंचं फोटो सेशन. मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असताना फोटो काढलेच कसे, धाराशिवमधील पालकांचा संतप्त सवाल. जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची शक्यता. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर. जालन्याच्या बदनापूरमधील हा प्रकार. यवतमाळच्या महागावमध्येही पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला. पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. शिक्षण विभागाकडून आणि महसूल विभागाकडून चौकशी सुरू. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा महायुती सरकारचा संकल्प. संपूर्ण प्रकाराची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. जालन्यात झालेल्या पेपर फुटीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. परीक्षा केंद्र रद्द करून कठोर कारवाई करणार. जालना आणि यवतमाळमधील 10वीच्या पेपर फुटीच्या प्रकरणावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. कॉपी बहादर मंत्र्यांपेक्षा तरबेज. ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांची 10वीच्या पेपरमधील कॉपीच्या प्रकारावरून टोलेबाजी. राज्यात 10वीच्या परीक्षेदरम्यान होत असलेल्या कॉपी प्रकरणाची मुख्यमंत्र्यांसह शिक्षण विभागाकडून गंभीर दखल. कारवाई केली जाणार, प्रवीण दरेकरांचं आश्वासन. जालन्यातील पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी होणार. जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची माहिती. संबंधित सीएससी केंद्राची शिक्षणाधिकारी आणि पोलिसांकडूनही पडताळणी सुरू. जालन्यात परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरील हा प्रकार. जालन्यानंतर नाशिकमधील ग्रामीण भागात कॉपीमुक्त अभियानाचाही फज्जा. येवल्यातील अंदरसूल केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची धडपड. कॉर्प पुरवण्यासाठी शिक्षकांना देखील टवाळखोरांची दमदाटी.
छावा चित्रपट पुन्हा एकदा वादात. गणोजी आणि कान्होजी राजेश शिर्के यांची चित्रपटात बदनामी केल्याचा राजेश शिर्के घराण्याचा आरोप. तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी हितेश मेहता, धर्मेश पैन आणि अभिमन्यू भोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. अभिमन्यू भोन बँकेचे माजी सीईओ अधिकारी. खारघर रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकाची मुजोरी पुन्हा एकदा समोर. बस चालकाला रिक्षा चालकाकडून शिवीगाळ करत मारहाण. बस चालकानं रिक्षा बाजूला करण्यास सांगितल्यानं मारहाण झाल्याची माहिती. सिंधुदुर्गात आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा सुरू. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिरालाही आकर्षक सजावट. वर्ध्याच्या कारंजा येथे शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदेंच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन. सुमारे 250 बैलजोड्या शर्यतीत सहभागी. भिवंडीत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन. दुर्मिळ जातीचे गाय, बैल, शेळी, मेंढ्या, अश्व प्रदर्शन लक्षवेधी. 2 दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार. पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण. असा उपक्रम राबवणारी पनवेल ही राज्यातील पहिलीच पालिका. यासाठी अर्थसंकल्पात 25 लाखांची तरतूद. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथे खोदकाम करताना आढळले पुरातन शिवमंदिर. पूर्णा आणि मेघा नदीच्या संगमाजवळ हे पुरातन शिवमंदिर आढळलं. सोलापुरात राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शनं. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेकडून निदर्शनं. शासनाने मागण्या मान्य न केल्यास संप करण्याचा बँक कर्मचाऱ्यांचा इशारा. मुंबईच्या चेंबूर परिसरातील सुभाषनगर इथे भीषण अपघात. उभ्या असलेल्या कारवर क्रेन कोसळली. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावाच्या हद्दीतील भंगाराच्या गोदामाला आग. 4 ते 5 गोदामं आणि 5-6 पत्र्याच्या झोपड्या आगीत जळून खाक. 4 ते 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. जळगावमध्ये शेतातील खळ्याला लागलेल्या आगीत 2 बैलांचा होरपळून मृत्यू. शेती अवजारांचंही मोठं नुकसान. पालघरच्या केळठणमध्ये एका शेतात मूग आणि भाताच्या गंजीला भीषण आग. अज्ञातांनी जाणून बुजून आग लावल्याचा शेतकऱ्याचा आरोप. बुलढाण्यात शेतकऱ्यांना केली अफूची शेती. शेतकऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नाशिकच्या चांदवडमधील राहुल घाटात 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात. एका महिलेचा मृत्यू तर 22 जण जखमी. प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावातील धक्कादायक घटना. संतप्त झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची केली तोडफोड. हिंगोलीत चाकूने वार करत 19 वर्षीय तरुणीची हत्या. आरोपी अभिषेक खिल्लारी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल. हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची समोरील ट्रकला जोरदार धडक. भीषण अपघातात दोघांचा मृत्यू. गोंदियातील मासूल कसा घाटाजवळील घटना. जालन्यात एसटीची 6 प्रवाशांना धडक. अपघातात दोघांचा मृत्यू. 4 गंभीर जखमी. ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात. जालन्याच्या अंबड बस स्थानकावरील घटना. प्लास्टिकच्या झाडूमध्ये लपवून तब्बल 10 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी. मुंबईतील दादरच्या गेस्ट पोलिसांचा हाऊसवर छापा. दोघांसह 5 किलो एमडी ड्रग जप्त. भिवंडीत एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक. प्रकरणात दोघांना अटक करत 35 एटीएम कार्ड शांतीनगर पोलिसांकडून जप्त. अनधिकृत फेरीवाल्यांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई. नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेची कारवाई. शांताराम साळींची स्मरणगाथा पुस्तक प्रकाशित. बेडेकर सदन शांताराम साळ मालिनी बॉक्स गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचं औचित्य. स्वातंत्र्यपूर्व काळात वास्तूत झालेल्या सभांचा पुस्तकात आढावा. रणजीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा विदर्भाकडून पराभव. विदर्भाचा मुंबईवर 80 धावांनी दणदणीत विजय. विदर्भाची गाठ प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या केरळशी.
मुंबई विदर्भ रणजी सेमीफायनल, यश राठोड ठरला मॅन ऑफ द मॅच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.